मैडम कुछ कहेंगे? बाबा कुठे आहे? आता तिथे पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। त्यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहे आणि ते आता आपला थोड्याच वेळात मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती नुकतेच पोहोचलेले आहेत। त्यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहेत आणि संपूर्ण परिवारासोबत ते आता मतदान करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला हक्क बजावण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सोबत आहेत। संपूर्ण परिवार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेला आहे। लोकशाहीच्या मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि आता अनेक दिग्गज नेत्यांनी राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता आपण नुकतंच पाहतोय नुकतंच मतदान केंद्रावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचा परिवार देखील आहे। या संपूर्ण परिवारासोबत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सोबत आहेत। हे दोघेही आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। दोघेही सपत्नीक तिथे पोहोचलेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचल्याची ही ताजी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्याच नागरिकांनी आता आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील आम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून करतो आहोत। लोकसभेच्या तुलनेने विधानसभेचा मतदानाचा टक्का वाढावा या अपेक्षेने निवडणूक आयोगाने देखील वेळोवेळी प्रचार केलेला आहे। खरं तर एकनाथ शिंदे हे 2009 पासून कोपरी पाचपाखाडी येथे प्रतिनिधित्व करत आहेत। एकनाथ शिंदेंच्या विरोधात आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघे रिंगणामध्ये आहे। तर शिंदेंच्या विरोधात दिघेंना उतरवून ठाकरेंनी ही मोठी खेळी खेळलेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता आपला मतदानाचा हक्क बजावतात। शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आपण हे पाहतो आहोत। पहिल्यांदाच मतदान केले जाते विधानसभा निवडणुकीसाठी। एकनाथ शिंदे 2009 पासून कोपरी पाचपाखाडीचं नेतृत्व करता आहेत आणि दिघेंना गुरु मानणाऱ्या शिंदेंसमोर आता दिघेंच्याच वारसाचं आव्हान असल्याचं आपण पाहतोय। केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातले उमेदवार आहेत। आता शिंदेंच्या विरोधात दिघेंना उतरवून ठाकरेंनी ही मोठी खेळी खेळली आहे। दोन्ही समर्थकांची संख्या जास्त असल्यामुळे ही पाचपाखाडीमधली लढत जी आहे ती चुरशीचीच होणार आहे। तर वारस असल्याचा फायदा केदार दिघेंना मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकनाथ शिंदे या मतदारसंघामध्ये जवळपास 2009 पासून नेतृत्व करत आहेत। दिघेंना गुरु मानणाऱ्या शिंदेंसमोर दिघेंच्याच वारसाचं आव्हान आहे। तर आपण पाहतोय आतापर्यंत 9 वाजेपर्यंतचा मतदानाचा टक्का हा जवळपास 6% होता। हे एकंदर दृश्य पाहता या मतदानाला अजूनही हवा तसा उत्साह दिसत नाहीये, प्रतिसाद दिसत नाहीये नागरिकांचा। त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी बाहेर पडावं घरातून आणि मतदान करावं असं आवाहन प्रत्येकाकडूनच करण्यात येते, प्रत्येक राजकीय नेत्यांकडून करते। आणि नुकतंच आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील आहेत, ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावतायत। मात्र सकाळपासून अगदी 9 वाजेपर्यंतचा जर आकडा बघितला तर 6.61% इतकंच मतदान झालेलं आहे। तुलनेने हा आकडा कमी आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन प्रत्येकालाच करण्यात येत आहे।
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे आवाहन करतो आहोत की घराबाहेर पडून मतदान करायचं आहे। सोबतच सगळ्याच दिग्गज नेत्यांनी देखील आवाहन केलेलं आहे, सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील आवाहन केलेलं आहे, मोठ्या संख्येने घराबाहेर पडावं आणि मतदान करावं। आपला मतदानाचा हक्क आपला मूलभूत हक्क आहे आणि तो आपण बजावायला पाहिजे। यासाठी आपण घराबाहेर पडून मतदान केंद्र गाठलं पाहिजे आणि आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब आता आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। सोबतच त्यांच्या पत्नी देखील होत्या, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील आपल्या पत्नी समवेत मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत।